नीता रात्रीचं तिचा कामावरून सासूबाईच्या खोलीमध्ये निघाली होती. तिला सकाळच्या नाश्त्याची काही तयारी आत्ताच करायची होती. शिवाय तिची अचानक नणंद आली होती, त्यामुळे तिला जास्तच काम पडलं होतं. आता जर तयारी करून ठेवली तर सकाळी नाश्ता करण्यासाठी सोपं जाते. शिवाय ती टीचर असल्यामुळे तिला स्कूलला पण वेळेत जावे लागत होते, कारण मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. नणंद आली म्हणून तिला सुट्टी घेणं इम्पॉसिबल होतं. सकाळी नाश्ता काय करायचा हे विचारण्यासाठी नीता सासूच्या खोलीमध्ये चालली होती. ती दरवाजा उघडणार होती, परंतु तिच्या नावाची काहीतरी चर्चा आतमध्ये सुरू होती, त्यामुळे तिचे पाय तिथेच थांबले. सासूच्या खोलीमध्ये सासू सासरे, तिचा नवरा मंगेश, नणंद, दीर हे 5 जण बसून चर्चा करत होते. नेहमी वारंवार नीताचं नाव घेत होते, म्हणून तिने काय बोलत आहे हे ऐकायचं ठरवलं. नणंद मंगेशला म्हणाली की, अरे दादा, तुला माहीत आहे का, वहिनीच्या वडिलांनी त्यांचे 2 एकर जमीन विकली आहे आणि त्यातून त्यांना खूप पैसा आला असेल आणि ते शहरामध्ये चांगला फ्लॅट घेऊन राहायला सुद्धा गेले आहेत. शिवाय त्यातून त्यांनी त्यांच्या धीराच्या मुलाला उदयला भरपूर पैसा दिला आहे. मग मला वाटत आहे की वहिनीच्या वडिलांनी वहिनीला सुद्धा खूप पैसे दिले असतील. बहिणीचं बोलणं ऐकून मंगेश म्हणाला की, मला नाही माहीत. मला या बाबतीत सासऱ्यांनी पण काही सांगितलं नाही आणि नीताने पण मला काही सांगितलं नाही. दोघे पण आपापसात बोलत असतील. ते फक्त त्यांच्या मुलीला सांगतील. त्यांना तर जावयाला काहीच किंमत नाही. त्यांनी तर मला या बाबतीत काही सांगितलं नाही. अरे दादा, नाही सांगितलं तर तू स्वतःहून शोध लाव. असं तर चालू शकणार नाही. तू नीता वहिनीला गोड बोलून त्यांच्याकडून सगळी खबर काढून घे. वहिनीला किती पैसे मिळाले हे आपल्याला कळणे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याप्रमाणे आपल्याला आपले बजेट बनवावे लागेल. मंगेशचा लहान भाऊ म्हणाला, हो दादा, त्याबाबत चौकशी कर. आणि हो, यावेळेस मला माझी बाईक पाहिजे आहे, तो हट्ट करत म्हणाला. आणि लागोपाठ नणंद पण तिच्या मनात काय आहे तिने बोलून टाकलं, दादा, तू वहिनीकडून विचारून घे. आणि हो, यावेळेस मला सोन्याच्या बांगड्या करायच्या आहेत. तुम्ही तर मला सोन्याच्या बांगड्या सुद्धा दिल्या नाहीत. गेल्या दिवाळीला माझी लहान जाव तिच्या माहेरकडून सोन्याच्या बांगड्या घेऊन आली होती आणि ती वारंवार मला दाखवत होती की तिचं माहेर किती श्रीमंत आहे. आणि मला त्यावेळेस खूप वाईट वाटतं. तेव्हा सासूबाई म्हणाल्या की, तुम्ही दोघं गप्प बसा. अरे, मी तर विचार केला आहे की आपल्या या घरावरती अजून एक मजला वाढवावा आणि त्यानंतर आपण एक भाडेकरू ठेवू शकतो. त्यामुळे कायम आपल्याकडे पैसे राहतील. अरे मंगेश, जर सुनबाईकडे पैसे असतील तर आपल्याला तिच्याकडून गोड बोलून पैसे हासिल करावे लागतील आणि पैसे आले तर आपला अजून स्टँडर्ड वाढेल. तू एक काम कर, सासऱ्यांना विचारणं हे चांगलं दिसत नाही. तू तुझ्या बायकोला नीताला विचार. शेवटी त्यांची जमीन विकून त्यांना किती पैसे मिळाले, नीताच्या वाट्याला किती पैसे आले, याबाबत आपल्याला कळणं गरजेचं आहे. शेवटी ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आज किंवा उद्या ती प्रॉपर्टी तुझ्याच नावावर होणार आहे. जे बायकोचं आहे ते नवऱ्याचं असतं. मला तर विश्वासच बसत नाही की नीताने तुला कसं काय नाही सांगितलं. आणि शिवाय मला हे सुद्धा कळालं आहे की नीताच्या चुलत भावाला पण तिच्या वडिलांनी घरात ठेवलं आहे. हे बघ, म्हणजेच तुझं लक्ष असू दे, नाही तर तो तुझा चुलत मेहुणा तुझी प्रॉपर्टी घेऊन जाईल. थोड्या वेळ शांत बसल्यावर मंगेश त्याच्या आईला म्हणाला की, ठीक आहे आई, मी याबाबत नीतासोबत बोलतो. आणि आई, मी पण विचार करत आहे की ही नोकरी सोडून या पैशातून चांगला स्वतःचा बिझनेस करावा, कारण आता दुसऱ्यांच्या हाताखाली राबून नोकरी करणं मला जमत नाही. आता मी विचारतो की किती पैसे मिळाले आहेत, त्याप्रमाणे आपण सगळे आपली इच्छा पूर्ण करू शकेल. याच्या पुढे नीताने काही नाही ऐकलं. ती आल्या पावली महागारी निघून गेली. त्या सगळ्यांचं बोलणं आठवून नीताचं डोकं दुखू लागलं. किती लालची आहेत हे माणसे.
जेव्हा पाहेल तेव्हा माझ्या माहेरच्या पैशावर टपलेले असतात. बोलत तर असे आहेत की जणू यांनीच पैसे माझ्या माहेरी जपून ठेवायला दिले होते. आणि जेव्हा नीताच्या वडिलांना यांची गरज असते तेव्हा हे डुंकून सुद्धा पाहत नाहीत, परंतु माझ्या माहेरच्या पैशावर मात्र टपून असतात. एकदा तर नीताच्या सासऱ्यांवर खूप कर्ज झाले होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांची एफडी तोडून त्यांचं कर्ज फेडलं होतं. पण त्यानंतर यांनी बाबांचे पैसे सुद्धा माघारी देणं गरजेचं समजलं नाही. एवढंच नाही तर गेल्या महिन्यातच तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. तेव्हा सुद्धा बाबाच्या मदतीला एक सुद्धा धावून गेला नाही. नीताची आई तर पूर्णपणे तुटली होती. तेव्हा नीतानेच दवाखान्यात सगळी धावपळ केली होती. पण नीताच्या मदतीला फक्त तिचा चुलत भाव उदय आला होता. तिच्या सासऱ्याने एकाने सुद्धा फोन करून तिला बाबाच्या तब्येतीबाबत काहीच विचारलं नाही. असं पण माहेरची परिस्थिती जास्त काही चांगली नव्हती. प्रॉपर्टीच्या नावावर फक्त तिच्या वडिलांकडे बागायत 2 एकर शेती होती. बाबाच्या आजारपणाच्या वेळेस नीताने आणि उदयने दोघांनी मिळून खूप पैसे उधार घेऊन तिच्या बाबाचा इलाज केला होता आणि पैसे उधार घेतलेले फेडायला जमले नाही म्हणून आणि शेती पण करायला जमत नाही म्हणून तिच्या वडिलांनी विकून टाकली आणि शहरात एक छोटासा फ्लॅट घेतला होता. आणि आता त्यांना माझ्या बाबाचे पैसे दिसू लागले आहेत. थोड्या वेळाने सासूबाईचा आवाज आला. नीता जरा माझ्या रूममध्ये येते का? नीताला समजलं की आता तिच्याकडून त्यांना हे जाणून घ्यायचं असेल की बाबाला किती पैसे मिळाले आणि तुझ्या हिस्स्याला किती पैसे आले आहेत. नीता उठून सासूबाईच्या खोलीत गेली. सासूबाई गोड आवाजात म्हणाली की अगं सुनबाई, मी ऐकलं आहे की तुझ्या बाबांनी जमीन विकली आहे आणि त्यांनी नवीन फ्लॅट घेतला आहे आणि शिवाय तुझ्या चुलत भावाला पण त्यांनी सोबत ठेवलं आहे. अगं तुझ्या बाबावर कर्ज झालं होतं तर मला सांगायचं, मी मंगेशला सांगितलं असतं. शेवटी जावई पण मुलगाच असतो. पण तुझ्या वडिलांना तर उदय जवळचा वाटत आहे. अगं पण नीता, बाबांनी कितीला जमीन विकली आहे? अगं शेवटी मी जावई आहे, मला तर कळलंच पाहिजे. अगं तुझ्या बाबांनी त्यांची जमीन विकली आहे तर मग त्यातून त्यांनी फ्लॅट घेतला आहे तर मग अजून किती पैसे वाचले आहेत? नीता म्हणाली की ठीक आहे, तुम्ही बोलत आहात ते सगळं योग्य आहे आणि तुम्ही जावई आहे त्यामुळे तुम्हाला तर सगळंच माहीत पाहिजे. गेल्या महिन्यात माझ्या बाबांच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये खूप पैसे खर्च झाले आणि ते कर्ज फेडू शकले नाही म्हणून बाबाने त्यांची जमीन विकली आहे. अजून पैसे शिल्लक राहिले होते पण मी तेच पैसे बाबाच्या नावाने त्यांच्या अकाउंटवर डिपॉझिट केले आहेत. अगं पण वहिनी, तू तर त्यांची मुलगी आहे, तू स्वतःसाठी काही नाही घेतलं? मध्येच तिची नणंद म्हणाली. असं पण उदय आता माझ्या आई वडिलांची चांगली काळजी घेत आहे त्यामुळे ते पैसे मी सगळे उदयलाच देणार आहे. स्वतःसाठी मी काहीच घेणार नाही आणि शिवाय तो खूप मनापासून माझ्या आई वडिलांची काळजी घेत आहे. असं पण उदयला वडील नाहीत त्यामुळे तो फक्त आईपाशी राहतो आणि मी बाबांना सांगितलं आहे की जे तुमची चांगली काळजी घेतो त्याच्याच नावावर तुम्ही तो फ्लॅट करू शकता. असं म्हणून नीता तिच्या खोलीत निघाली. अगं वहिनी, तू असं कसं करू शकते? नणंद म्हणाली. अगं वहिनी, तुला समजत नाही का? उदय तुझा चुलत भाऊ आहे. लालचमुळे तो तुझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. ठीक आहे ताई, तुम्हाला वाटत आहे तो लालचमुळे आई वडिलांची सेवा करत आहे. ठीक आहे, लालचमुळे का होईना पण तो आई वडिलांची सेवा तर करत आहे, हेच इम्पॉर्टंट आहे. शिवाय मला आई वडिलांकडून काही नाही पाहिजे कारण माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं आहे, स्वतःच्या पायावर उभं केलं आहे आणि मी आता जॉब पण करते त्यामुळे मला कशाचीच गरज नाही. आणि असं म्हणून नीता निघून गेली. आणि इकडे आपली स्वप्ने मातीत मिळाली म्हणून सगळे डोक्याला हात लावून बसले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर
चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.